नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया. इतक्यात अक्षय मोठ्याने गुलाल खोबरं उडवत ज्योतिबाच्या नावानं म्हणाला आणि त्याच्या जोशात रेशमी जोखत आता चांग भलं म्हणाली, ओरडली. बाजूच्या लोकांनीही त्याला प्रतिसाद देत चांग भलं म्हणलं. तर रश्मीने दिलेला प्रतिसाद पाहून अक्षयच्या भुवया उंचावल्या. तो हळूच तिच्या कानाजवळ जात अरे वा, जमलं की म्हणाला. यावर रश्मी गोड लाजली, पुन्हा रांगेत चालू लागली. अक्षयच्या जवळ येण्याने क्षणभर बावरली. रश्मी त्याचं असं मनमोकळं बोलणं, हसरा स्वभाव तिच्या मनात घर करून लागला होता. दिसायलाही अक्षय छानच असल्याने तिच्या त्याबद्दल एक वेगळीच ओढ निर्माण होत होती. त्याचं जवळ असणं तिला आवडू लागलं होतं, पण का याचं तरी उत्तर अद्याप तिला माहिती नव्हतं. ती अक्षयबरोबरच देवाचं दर्शन घेत होती. इकडे वीरही मीरा आणि रुद्राकडे आईपाईने आला होता. रुद्रच्या हातातील गुलाल पाहून डोळे मोठे करत बाबांकडे पाहत होता. तर नवीन काहीतरी डोळ्यांना दिसत होतं म्हणून करत बोलणं चालू होतं. तर त्याचं रुद्रबरोबर रुद्रही त्याला गुलाल लागू नये म्हणून काळजी घेत होता. सगळे गाभाऱ्यापर्यंत पोचले. देवाचं दर्शन घेतलं. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं म्हणत वीरांशला देवाच्या पायावर घालून दिलं. जास्त गर्दी नसल्याने सगळं काही निवांत व्यवस्थित पार पडत होतं. हे पाहून रुद्रालाही बरं वाटलं. सगळे बाहेर आले. महिला वर्गाला लगेच खरेदीकडे मोर्चा निघाला. वीरसाठी सगळ्यांनी काही ना काही खरेदी केली. जास्त करून खेळणीच घेण्यात आली. अक्षय आणि नंदिनी दुसरीकडे खरेदी करत होते. तर नंदिनीने एक गळ्यात घालण्यासाठी मोत्यांची सर पसंत केली. तर अक्षयने 2 घेतल्या. एक रश्मीला दे म्हणाला आणि एक तू घे. नंदिनी गालात हसत त्याला पाहू लागली. तसं अक्षयने तिच्या डोक्यात टपली मारत म्हटला, आणि आपल्याकडे पाहुणी म्हणून आली ना, म्हणून काहीतरी आठवण गिफ्ट म्हणून दे. उगाच नाही तिथं डोकं चालवू नकोस. हे दाद्या, मी कुठं काय म्हणाले, तू माझ्या डोक्यात आलं आणि तसं चोराच्या मनात चांदणं, त्याला मी काय करणार. नंदिनी अक्षयवर लटक्या रागाने म्हणाली. एक गप ग, उगाच लहान मुलासारखं भोकाड पसरू नको. तुझ्यापेक्षा तो चॅम्बरा बघ कसा सगळं शांत एन्जॉय करतोय. दाद्या ओके ओके, तोंड बंद कर. तुला जे हवंय ते घेऊन दिलंय ना, तर शांत बस. अरे पण ही दुसरी माय, नंदिनी मुद्दाम म्हणते. तू देते की. अक्षय तिच्यावर डाफरत म्हणाला. हो हो देते. दादू ऐक ना, मी काय म्हणते. नंदिनी हा बोल. अक्षय आपलं पॅकेट खिशात घालत म्हणाला. आता अजून थोडा वेळ आहे ना आपल्याकडे. मग काय नाही, जवळच पन्हाळा आहे, तर जाऊया का. येडी आहेस का. जिजू काय वैतागून जातील ना, म्हणतील दिवसभर फिरवूनच घरी नेतो की काय साला. दादा तू विचार तर खरं. पुढचं पुढे बघू नंतर. नाहीतर घरी जाऊन आता आरामच आहे ना, आणि कितीतरी दिवसांनी दीदी आली आहे इकडे, तर तेवढंच तिलाही छान वाटेल ना. अगं पण वीरूला कंटाळून जाईल ना, पुन्हा रडायला चालू करेल. मग काय करशील. नाही रडणार तो, बघ ना. इतकं आपण फिरतोय तर मस्त एन्जॉय करूया. तोही तिचं बोलणं ऐकून अक्षयने वीरवर एक नजर टाकली. तर तो मामा आणि मामी दाखवत असलेलं खेळणं टुकूर टुकूर डोळ्यांनी पाहत होता. मध्येच रुद्र आणि मीराकडे पाहत होता. तो शांत बसल्याचं पाहून अक्षयची हिंमतही वाढली. पण रुद्रला आता कसं विचारायचं म्हणून त्याच्यासमोर हा मोठा प्रश्न होता. तो विचार करत होताच की त्याला रश्मी दिसली. नकळत चेहऱ्यावर हास्य आलं आणि तो रुद्रच्या मामाकडे गेला. त्याने त्यांचा पुढचा प्लॅन सांगितला. मामांनाही प्लॅन आवडला. अक्षयला त्यांनी डोळ्याने धीर दिला आणि मी रुद्राला तयार करतो असं म्हणत रुद्रकडे गेले. अक्षय आतुर होत त्यांच्याकडे पाहू लागला. रुद्र, इथून पुढे आपण पन्हाळा पाहायला जाऊया. मामा रुद्रच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. तसं रुद्र त्यांना गोंधळून पाहू लागला. थोडा वेळ मीराला आणि माझ्या बायकोला भेटू द्या, अशा नजरेने तो त्यांना पाहत होता. तो काहीच बोलत नाही. हे पाहून त्यांनी पुन्हा रुद्राला तोच प्रश्न विचारला. आणि हे रश्मीने ऐकलं. वाव दादा, मला पाहायचं आहे पन्हाळा, प्लीज जाऊया ना, रश्मी अतिउत्साहात म्हणाली. आता तर रुद्र नाही म्हणू शकलाच नाही. होकारार्थी मान हलवत त्यानं बरं म्हटलं आणि सगळे पन्हाळा गडावर जायला निघाले. ज्योतिबा डोंगरावरूनच जवळजवळ पन्हाळा दिसत होता. सगळे खुश झाले. पन्हाळा पाहण्यासाठी सगळ्यांचा पुन्हा प्रवास सुरू झाला. सगळे खुश होते. रुद्रसुद्धा वीरला बाहेरचा नजारा दाखवत, तिथला घाट दाखवत त्याच्याशी बोलत होता. हे पाहून मीरा गालात हसत होती. तर रश्मी तर खूप उत्साहाने बाहेरचं सगळं पाहत होती. गाडी बाजीप्रभूंनी पवन केलेल्या खिंडीजवळ थांबली. तिथे सगळ्यांनी फोटो काढले. सगळे मस्त फिरून तिथला इतिहास अक्षयकडून ऐकत होते. रश्मीसुद्धा त्याचं बोलणं मन लावून ऐकत होती. सगळे गडावर पोचले. मस्त बाग खेळणी होती. किल्लाही पाहण्यासारखा होता. मीरा मामी दमून बागेत वीरला घेऊन बसल्या. बाकीचे सगळे गड पाहायला निघून गेले. रुद्रला सुद्धा अक्षयने आपल्यासोबत जबरदस्तीने घेऊन गेला. सगळा परिसर मन मोहून टाकणारा होता.
छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथला इतिहास वाचून सगळ्यांना नवीन माहिती मिळत होती. आजही गडावर जे अवशेष शिल्लक होते ते पाहून तिथल्या पराक्रमाची, शौर्याची कहाणी दाखवून देत होतं. तिथं असणारं वेगवेगळे बुरुज लक्ष वेधून घेत होते. सगळे मस्त फिरून गड पाहत होते. तर रश्मी, नंदिनी, अक्षय एकीकडे तर रुद्र आणि दोन्ही मामा दुसरीकडे असे फिरत होते. गडाच्या भिंतीवरून सहज रश्मी खाली वाकून पाहू लागली तर अचानक तिचा तोल जात होता. तर अक्षयने तिला घाबरून आपल्याकडे ओढलं. नकळत त्याचा स्वर चढला, थोडा सांभाळून. किती फोटो काढायचे असतात तुला? काळजी घे ना जरा स्वतःची. आता तोल गेला असता तर? त्याची काळजी बडबड सुरू होती तर त्याने ओढलेल्या त्याच्या छातीवर ती आदळलेली होती. ती त्याच्याकडेच पाहत होती. त्याचं बोलणं काहीच ऐकू येत नव्हतं. फक्त हलणारे त्याचे ओठ आणि त्याच्या चेहऱ्यावरची काळजी स्पष्ट दिसून येत होती. तर ती काहीच बोलत नाही हे पाहून तोही शांत झाला. नकळत त्याची नजर तिच्या डोळ्यात गुंग झाली. दोघेही एकमेकांना पाहत होते. वाऱ्याच्या झुळक्याने तिची बड तिच्या चेहऱ्यावर आली. ती नकळत अक्षयने तिच्या कानामागे सारली. त्याच्या त्या हलक्या स्पर्शाने तिच्या अंगावर काटा आला. शहारून गेली होती ती, पण त्याच्यावरची नजर काही हटली नव्हती. इतक्यातच नंदिनी दादा दादा करत त्याला हाक मारू लागली. तिच्या आवाजाने दोघेही भानावर आले. रश्मीला त्याने व्यवस्थित उभं केलं. आर यू ऑल राईट असे विचारलं तर तिनेही वर खाली मान हलवत ओके म्हणाली. पुन्हा तिचे गड पाहण्यात निघून गेली. तर इकडे वीरला भूक लागली म्हणून मीरा दूध पाजत होती. आता फिरून फिरून रुद्र नाही भूक लागली. तितक्यात अक्षयने गडावर मिळणारी मस्त झुणका भाकरी सगळ्यांसाठी आणली. ते पाहूनच सगळ्यांना भुकेची जाणीव झाली. सगळ्यांनी मस्त झुणका भाकरीवर ताव मारला. रश्मीलाही ते आवडलं. रुद्रही मन लावून खाऊ लागला. मीराच्या कुशीत वीर असल्याने तिला तो हळूही देत नव्हता. ती मात्र तशीच बसली होती. शेवटी रुद्राला राहवलं नाही. त्याने भाकरीचा एक घास तुटून तिच्या तोंडाजवळ धरला. आजूबाजूला सगळे आहेत याची कधीच तो पर्वा करत नव्हता. पण मीरा मात्र लाजून चूर झाली होती. पण भूकही लागली होती आणि रुद्र काही हट्ट सोडणार नाही हे सुद्धा तिला माहिती होतं. म्हणून शेवटी ती त्याच्या हाताने खाऊ लागली. आणि हे बाजूला बसलेला अक्षय पाहतच होता. मनातून आपली बहीण खूप सुखी आहे हे पाहून तो खुश झाला. नकळत डोळ्यांच्या कडा ओलावल्या. त्याने रुद्रचं आता पुन्हाला पाहिलं होतं. पण आता इकडे येऊनही रुद्र बदलला नव्हता हे पाहून त्याला समाधान वाटलं. तर मामीने लांबूनच रुद्र आणि मीराला कुणाची नजर लागू नये म्हणून हाताची बोटं आवळून कडाकडा मोडली आणि डोळ्यात समाधान घेऊन त्यांना पाहत राहिली. शेवटी सगळं पाहून आता झालं तसं सगळ्यांनी आवरून निघण्याचं ठरलं. सगळे कारमध्ये बसले आणि त्यानंतर आता यावेळी रुद्र ड्राईव्ह करतोय म्हणाला आणि त्याने कार स्टार्ट केली. सगळे दमले असल्याने कारमध्ये लागली झोप लागली आणि तितक्यात वीरचा आवाज आला. तो अचानक मोठ्याने रडू लागला. त्याच्या आवाजाने सगळेच काळजीने आता त्याच्याकडे पाहू लागले. मीरा त्याला दूध पाजण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती, पण तो तोंडसुद्धा लावत नव्हता. एकसारखं रडत होता. त्याचं रडणं पाहून रुद्रही आता काळजीत पडला. समोर बसलेल्या अक्षयने त्याला आपल्याकडे आता घेतलं. बाहेरचा नजारा दाखवू लागला तरीही वीरने पसरलेला भुंगा काही कमी केला नाही. तर आला तर हुंकेही जास्त फुटले होते. रुद्राने त्याला हाक मारली. तो रुद्राकडे पाहू लागला. तर वीरचे भरलेले डोळे पाहून रुद्रालाही वाईट वाटलं. तो पुरेपूर त्याची समजूत काढू लागला. त्याला नादवू लागला. पण वीर काही ऐकायच्या मूडमध्ये नव्हता. तो रुद्राकडे झुपावू लागला. पण रुद्र ड्रायव्हिंग करत असल्याने त्याला वीरला घेता येईना. शेवटी अक्षयने रुद्राला कार एक साईडला घ्यायला सांगितली. मी ड्राईव्ह करतो म्हणाला. रुद्रला सुद्धा ते पटलं. त्याने कार एका साईडला आता घेतली. तरीही वीरला दम निघत नव्हता. त्याला आता त्या क्षणी रुद्राकडेच जायचं होतं. रुद्राने कार थांबवली हे पाहूनच आता मामीनेही कार थांबवली. तर आता वीर जो होता, वीरचा रडण्याचा आवाज आला. काळजीने आता सगळीच जण विचारू लागले. तर रुद्रने नाही, काही नाही असे सांगत आता मान हलवत कार अक्षयला चालवण्यास दिली होती. वीर रुद्रकडे आला तर रुद्रने त्याला घट्ट कुशीत घेतलं. काय झालं वीर म्हणून त्याच्याशी बडबडू लागला. तर वीर लगेच रुद्रच्या चेहऱ्यावर आपला हात फिरवू लागला. त्याच्या गालाला स्पर्श करू लागला. करत बडबड चालू झाली आणि आता शेवटी पेंगळत त्याने रुद्रच्याच खांद्यावर आपली मान टेकवली. तर रुद्रानेही आता त्याच्याच रुद्राने त्याला थोपटले आणि झोपवले. पण एकसारखं तो आता रुद्राच्या एका हातावर उभ्या झोपला होता. खाली मीराकडे दिलं की लगेच उठून ओठ काढून आता तो रडू लागला होता. शेवटी त्याचा मूड पाहून रुद्राने त्याला स्वतःकडे एका हातावर घेतलं आणि आता सगळेच घरी जायला निघाले.
रुद्रचे मामा मामी लागलीच त्यांच्या घराकडे निघून गेली, तर बाकीची सगळी एका घरात येऊन शांत बसले होते. दिवसभराच्या प्रवासाने सगळेच दमलेले होते. बाहेरच सर्वांनी जेवून आल्याने आता फक्त अंथरूण घालून फ्रेश होऊन झोपायचं तेवढं होतं. रुद्र विरांशला घेऊन तसाच सोफ्यावर बसला होता, कारण तो उठून आणखीन दंगा करायला नको असंच त्याला वाटत होतं. तेवढ्यातच आता मीरा मामीने आपलं आवरलं. रश्मी आणि नंदिनीही पेंगतच होत्या, त्यांना तसंच उठवलं गेलं. दोघी अंगावर आल्यासारखं फ्रेश होऊन आल्या, चेंज करून लागलीच अंथरूण घालून पसरल्या देखील. हे बघून सगळ्यांनी डोक्यावर हात मारून घेतला. अक्षय आणि मामा फ्रेश होऊन आले तर मामांनी सगळ्यांसाठी थोडा चहा करा, कंटाळा निघून जाईल असं सांगितलं. रुद्रलाही चहा हवाच होता, तर मामीने लागलीच चहा करायला घेतला. तितक्यात अक्षयने रुद्रकडून वीरला घेतलं. आप्पा ना जिजू माझ्याकडे, त्याला तुम्ही फ्रेश व्हा. अरे पण उठेल तो, पुन्हा रडायला सुरुवात करेल. रुद्र काळजीने म्हणाला, नाही उठणार, मी धरतो व्यवस्थित. जातो मी. आता तुमचाही हात उघडला असेल ना, तुम्ही आता आणा इकडे. वीरूला शेवटी अक्षयच्या खूप हट्टाने रुद्रने वीरला अक्षयकडे दिलं आणि तो फ्रेश व्हायला निघून गेला. तर अक्षयने वीरला अगदी रुद्रसारखं आपल्या हातावर उभंच धरलं आणि हळूवार थोपटलं. त्याने थोडी चुळबुळ केली आणि पुन्हा झोपेच्या अधीन गेला. मामीने सर्वांसाठी चहा आणला. सर्वांनी चहा घेतला. मामांनी तितक्यात बाहेर आपलं अंथरूण पसरलं. अक्षय आणि मामा तिथेच झोपणार होते. मामांना आता झोप येऊ लागली. मामा लागलीच अंथरुणावर आडवे झाले, तर मीरा आणि रुद्र आपल्या रूममध्ये गेले. तर अक्षयने वीरला हळूवार मीराकडे दिलं. तिनेही त्याला सांभाळत आपल्या कुशीत घेऊन बेडवर आडवी झाली होती. अक्षय दोघांना गुड नाईट म्हणून झोपायला गेला, तर सगळीच जण थकून झोपलेच होते की इतक्यात रूममध्ये मीराच्या कुशीत असलेल्या वीरने चुळबुळ केली. मीराने त्याला दूध पाजलं, पण वीरची झोप झाल्याने तो आता उठून चांगला खेळत होता. मध्ये मध्ये तिच्या पदराला धरून ओढत करणं चालू होतं. मीरा त्याला थोपटत झोप रे म्हणून सांगत होती. तिच्याही डोळ्यात आता झोप होती, डोळे उघडतच नव्हते. वीर लागलीच रुद्रला पाय मारून उठवू लागला आणि मीराने हे पेंगुळल्या अवस्थेतच पाहिलं. तिनं वीरला आपल्याकडे ओढलं. वीरू झोप बाळा, उठवू नको ना बाबांना असं म्हणून ती त्याला समजावू लागली. पण हे महाशय पुन्हा फिरत रुद्राकडे जाऊन पाय मारत होता. त्याला घेऊन अवघडलेल्या रुद्राला मात्र गाढ झोप लागली होती. थोडा वेळ वीर खेळत राहिला. पुन्हा मध्येच त्याने भोंगा पसरला. मीराने त्याला जवळ घेतलं, दूध पाजू लागली, पण तो काही ऐकत नव्हता. मोठमोठ्याने रडणं चालूच होतं. त्याच्या आवाजाने रुद्र जागा झाला, तर डोळे उघडण्याची पंचायत होती. तिथे हे कार्टून रडून रडून सगळ्यांना जागं करत होतं. रुद्रने उठून पाहिलं तर मीरा वीरला मांडीवर घेऊन हलवत होती, पण तो रडणं काही थांबवत नव्हता. मीरू, काय झालं माहिती नाही हो, केव्हापासून तर चांगला खेळत होता, मध्ये त्याला काय झालं देव जाणे. रडतोच आहे, तोंडच बंद करत नाहीये, ती वैतागून म्हणाली. आणि इकडे मी घेऊन फिरतो, बघू झोपतो का. रुद्र आता वीरला घेऊन आता फिरायला लावतो, तिच्याकडे मागत होता. तर असं म्हणून तिने आता रुद्रकडे वीरला दिलं. तो त्याला घेऊन रूममध्येच फेऱ्या मारू लागला. वीर थोडा वेळ आता शांत झाला. रुद्रच्या चेहऱ्यावर हात मारत करत बडबड चालू होती. रुद्रही त्याच्या बोलण्याला सूर लावत हो हो म्हणून त्याच्याशी बोलत होता. पण पुन्हा थोड्या वेळाने वीर रडायला लागला. रुद्र त्याला खूप काही दाखवून गप्प बसायचा प्रयत्न करू लागला, पण तो काही शांत होईना. तुला भूक लागली का म्हणत त्याने त्याला मीराच्या कुशीत दिलं, तर तिथेही पाय आपटत रडू लागला. तर आवाज तर आणखीन मोठा झाला. वीरचा आवाज आता रूमच्या बाहेर येत होता. मामी जागी झाली आणि त्याच्या रडण्याच्या आवाजाने तिला काही सुचत नव्हतं. थोडा वेळ तो शांत व्हायची तिने वाट पाहिली, पण त्याचा आवाज काही कमी होईना. म्हणून शेवटी मामीने मीराच्या रूमचा दरवाजा वाजवला. मामीच असणार हे रुद्रने ओळखलं. त्याने बाजूचा शर्ट अंगावर चढवला आणि दार उघडलं. काय झालं, का रडतो इतका, मामीने काळजीने आत येत म्हणाली. माहीत नाही, मगाशी उठला होता, चांगला खेळला आणि आता रडतोय, अजिबात शांत होत नाही आहे, रुद्रने मगाशी परिस्थिती सांगितली. मामीने वीरकडे पाहिलं. तो खरोखर डोळे भरून रडत होता, हुंदकेही फुटत होते. मधून मधून मामीने त्याला मीराकडून घेतलं, त्याच्या अंगावरचे सगळे कपडे काढले आणि साधा शर्ट त्याच्या अंगावर चढवला. वीरला थोडं मोकळं झाल्यासारखं वाटलं. तो थोडा शांत झाला आणि टुकूर टुकूर मामीकडे पाहू लागला. मामी त्याच्याशी बडबडू लागली. सगळे फ्रेश झाले, सगळ्यांनी दिवसभरचे कपडे बदलले, पण तुझे कपडे बदलले नाहीत म्हणून रडतोयस का. लब्बाड अवघडलं का माझं बाळ, आता मोकळं छान वाटतंय का. लब्बाड कुठला, रडून दंगा करून सगळं बरोबर करून घेतोस, हट्टी कुठला. मामीचं बोलणं आणि तिचा हट्टी शब्द ऐकून नकळत मीराला रुद्रचाच हट्टीपणा आठवला.
आणि ती त्याच्याकडे पाहून गालात हसली. अगदी तुमच्यासारखं आहे असं नजरेनेच म्हणाली. रुद्राने मात्र यावर डोळे फिरवले आणि बाजूच्या खुर्चीत बसला. वीर मात्र मामीबरोबर करतच बोलत होता. तुला आता गप्पा मारायचा हाय व्हय, पण आमची झोपायची वेळ आहे. आम्ही झोपायला नको का? किती मला आता रात्रभर घेऊन बसायचं, झोपा की आता. मामी वीरकडे पाहून बोलली. मामीचं बोलणं ऐकत असलेला वीर हसला करत डोळे मोठे करून हात पसरवत तिच्याशी गप्पा मारू लागला. तुमची झोप झाली माहिती आहे आम्हाला, पण आमची झोप नाही ना झाली. राजा बघ तिकडं, जरा बाबा आई पेंगायला लागलेत. आता तुझ्याबरोबर सकाळी खेळतील की सगळी, झोप आता जरा शोन्या. मामी वीरला समजावत होती. वीरही कळत असल्यासारखं तिच्याकडे एकटक पाहत होता. तिचा आवाज, तिच्या कपाळावर असलेलं मोठं कुंकू, गळ्यात असलेलं मंगळसूत्र, सगळं काही आता तो टुकूर टुकूर डोळ्याने पाहणं चालूच होतं. मध्ये मध्ये हसून दोन्ही पाय उचलून तिला दाखवून प्रतिसाद देत होता. रुद्रही मनात विचार करू लागला, खरोखर मामीचं बोलणं वीरला कळत असेल का? इतकं तिला छान प्रतिसाद देत आहे मगाचपासून. मीही किती बडबडत होतो तेव्हाही छान हसत होता, आताही छान हसून बोलतोय, तिच्याकडे पाहत आहे. खरोखरच या लहान मुलांचे काही कळत नाही. कधी कसा मूड असेल काहीच समजत नाही. मामी आणि वीरकडे रुद्र कौतुकाने पाहत होता. मीरासुद्धा आता आपल्या पोराचे कारनामे पाहून गालात हसत होती. सगळ्यांना उठवायचं काम बरोबर करत होता. अक्षय मामालाही उठवायचं आहे का? आता झोप नाही का झाली? राजा, सगळे फिरून दमलेत बाबा, आता तुझ्याबरोबर कोणी बोलणार नाहीये आणि कोणी खेळणारही नाहीये, तूही झोप बाळा, मामी वीरला म्हणाली. तो डोळे मोठे करत तोंडात बोटं घालून तिच्याकडे टुकूर टुकूर पाहू लागला. अक्षय मामाचं नाव निघताच भुवया चांगल्याच वर उडाल्या होत्या. मामी आणि वीरचं बोलणं तसं थोडा वेळ चाललंच. मामी त्याला हलवून झोळीत टाकायचा प्रयत्न करू लागली. गोड गोड बोलून त्याचं लक्ष दुसरीकडे वेधून त्याला झोळीत टाकायचं काम मामी करू लागली. तोही तिच्या बोलण्याला आणि तिच्या चेहऱ्याला पाहत झोळीत निवांत आडवा झाला. मामी झोळी हलवू लागली तसे वीरचे डोळे बारीक होऊ लागले. तो आम करत तोंडात बोटं घालत डोळे मिटू लागला. तर रुद्र आणि मीराने आज पुन्हा मामीच्या अनुभवाचा प्रत्यय घेतला. मामीने वीरला असं झोपवलं हे पाहूनच रुद्र आता तो झोपताच मामी मीरा आणि रुद्रला आता झोपा तुम्ही, तो काही नाही उठायचा सकाळपर्यंत असं म्हणून झोपायला निघून गेली. तर रुद्रने आता मनातच ठरवलं, मामीचे खूप आभार मानले, कारण रुद्र खरोखर आज खूप दमला होता. एकतर संध्याकाळपासून त्याच्याच हाताप्रोबा वीर झोपला होता, त्यामुळे हातही थोडाफार अवघडून गेला होता. नाही म्हटलं तरी त्याचीही थोडी चिडचिड आता झाली होती. मीरासुद्धा फिरून फिरून कंटाळली होती. डोळ्यावर झोपेची झापड खूपच वाढली होती. तर मीरा व रुद्राने झोपलेल्या वीरकडे एक नजर टाकली आणि एकमेकांकडे पाहून गालात हसत झोपायला निघून गेले. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मी भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.